तर याच्या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण BPT शिकलो. तर अप्लिकेशन ऑफ BPT मीन्स अप्लिकेशन ऑफ बेसिक प्रोबॅबिलिटी थेरम. म्हणजे बेसिक प्रोबॅबिलिटी थेरमचा यूज करून आपल्याला काही दोन प्रॉपर्टी लिहायच्या आहेत. तर त्यामधली पहिली जी प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल, म्हणजेच ट्रायंगलच्या अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी. या ठिकाणी आपल्याला BPT थेरमचा यूज करून ही प्रॉपर्टी लिहायची आहे. तर याचं थेरम प्रूव्ह करण्याची काही गरज नाही आहे तशी, कारण की ह्या प्रॉपर्टीचा यूज करून आपल्याला याच्यावरची एक्झाम्पल्स सॉल्व करायचे. याच्यावरचे एक्झाम्पल्स बोर्ड एक्झाममध्ये येतात. फक्त एक्झाम थेरम आहे BPT. तर BPTचा यूज करून आपल्याला ह्या दोन प्रॉपर्टी स्टेट करायच्या फक्त. तर प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल. हा एक ट्रायंगल कन्सिडर केला आहे, ट्रायंगल ABC. या ट्रायंगल ABCमध्ये रे BD आता या ठिकाणी दिला आहे. या रे BDमुळे अँगल Bचे म्हणजे अँगल ABCचे दोन इक्वल मेजरमध्ये अँगल तयार होतात. म्हणजेच इन ट्रायंगल ABC रे BD इज द बायसेक्टर ऑफ अँगल ABC. म्हणजे ट्रायंगल ABCमध्ये रे BD हा अँगल ABCचा बायसेक्टर आहे. म्हणजेच अँगल Bचे दोन इक्वल पार्ट तयार होतात. तर यामध्ये आपल्याला असं लिहिता येईल, इन ट्रायंगल ABC रे BD इज द बायसेक्टर ऑफ अँगल ABC, देन द रेशो AB अपॉन BC असं लिहायचं. ज्या ठिकाणी अँगल हा बायसेक्ट होतो तो व्हर्टेक्स या ठिकाणी कॉमन असला पाहिजे. रेशो लिहिताना AB अपॉन BC किंवा असं लिहिलंच चालते, BA अपॉन BC. तर BA अपॉन BC लिहिता AB अपॉन BC लिहिलं थोडं व्यवस्थित राहते. तर AB अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन DC असा हा रेशो या ठिकाणी आपल्याला लिहायचा असतो. तर याला म्हणतात प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. ही झाली पहिली प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. AB अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन DC. हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. अशाच प्रकारे एक सेकंड प्रॉपर्टी आहे. या प्रॉपर्टीमध्ये सुद्धा आपण BPT थेरम यूज करतो. याचंसुद्धा प्रूफ नाही आहे पेपरला, फक्त यावरचे एक्झाम्पल्स आहेत. म्हणून ही प्रॉपर्टी आपल्याला अशी लिहिता येते. तर प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. तर यामध्ये 3 पॅरलल लाईन आहे, लाईन L, लाईन M, लाईन N. या तिन्ही लाईन पॅरलल आहेत. यालाच आपण असे म्हणू शकतो, लाईन AD, लाईन BE, लाईन CF. तर प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईनची प्रॉपर्टी आहे. अँड देअर ट्रान्सव्हर्सल, असे त्याचे दोन ट्रान्सव्हर्सल आहेत. ट्रान्सव्हर्सल म्हणजेच लाईन PQ अँड लाईन PC अँड लाईन QF, किंवा लाईन P अँड लाईन Q असंही म्हटलं तर चालते. इफ लाईन L पॅरलल टू लाईन M पॅरलल टू लाईन M, तर ह्या तिन्ही लाईन एकमेकाला पॅरलल आहे. आणि लाईन P अँड लाईन Q ह्या दोन लाईन त्याच्या ट्रान्सव्हर्सल आहेत. देन द रेशो आपल्याला असं लिहिता येईल, AB अपॉन BC इज इक्वल टू DE अपॉन DF. तर हा रेशो सेम असतो, सेम प्रपोर्शनमध्ये असतो. BPTचा यूज करून याला सॉल्व केलेला आहे. AB अपॉन BC इज इक्वल टू DE अपॉन EF. तर अशा प्रकारे ह्या दोन प्रॉपर्टी यूज करून आपल्याला त्यावरचे एक्झाम्पल सॉल्व करता येतात. म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ BPTमध्ये दोन प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल अँड सेकंड प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. ह्या दोन प्रॉपर्टीचा यूज करून प्रॅक्टिस सेट 1.2 हा सॉल्व करायचा आहे. तर प्रॅक्टिस सेट 1.2मध्ये काही एक्झाम्पल्स आहेत, ते एक्झाम्पल बघू आपण. तर प्रॅक्टिस सेट 1.2मध्ये BPTवरचं एक्झाम्पल आहे, कॉन्व्हर्स ऑफ BPTचं. त्यानंतर प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, असे जे पॉईंट्स आहेत या सर्व पॉईंट्सचे प्रॉब्लेम्स 1.2मध्ये आहेत. तर BPTचं एक्झाम्पल आहे पहिलं, एक्झाम्पल फर्स्ट इन प्रॅक्टिस सेट 1.2. इन ट्रायंगल ABC, हा एक ट्रायंगल आहे ABC. ट्रायंगल ABCमध्ये DE ही BCला पॅरलल दिलेली आहे आपल्याला प्रॉब्लेममध्ये. तर यामध्ये काही व्हॅल्यू दिली आपल्याला, DB 6 ही व्हॅल्यू 6 दिलेली आहे. त्यानंतर AD 2 सेंटीमीटर ही आपल्याला 2 दिलेली आहे AD. त्यानंतर EC 8 सेंटीमीटर, EC आपल्याला ही 8 सेंटीमीटर दिले. फाइंड AE, आपल्याला हा AE फाइंड आउट करायचा आहे. तर अशा प्रकारे ट्रायंगलमध्ये गिवन इन्फॉर्मेशन दिली आहे. तर ट्रायंगलमध्ये गिवन इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला
महत्त्वाचं असं दिलं आहे की ट्रायंगल ABC मध्ये एक साईड एका साईडला पॅरलल आहे. जर अशी जर कंडिशन दिली असेल तर या ठिकाणी आपल्याला रेशो प्रपोर्शनमध्ये लिहिता येतो AD/DB इज इक्वल टू AE/EC. तर BPTचा यूज करून आपल्याला EEची व्हॅल्यू फाइंड आउट करता येते. तर सोल्युशन इन ट्रायंगल ABC DE पॅरलल टू BC बाय BPT AD/DB इज इक्वल टू AE/EC असा फॉर्म्युला यूज करायचा. यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूशन करायचं. AD, DB, AE आणि EC 3 यामधल्या व्हॅल्यू दिल्या त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या आणि याला सॉल्व करायचं बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. E इक्वल टू 2 × 8/6 पूर्ण याला सॉल्व करून त्याचं जे आन्सर आहे 8/3 याला फ्रॅक्शनमध्ये लिहिलं चालते किंवा मग डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलं तरी चालेल. म्हणजे 2.6 याला डिवाइड करून याला सॉल्व करायचं. हे पहिल्याचं आन्सर. देअरफॉर AE इज इक्वल टू 2.6. हे झालं पहिलं एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल 2. तर हे एक्झाम्पल अप्लिकेशन ऑफ BPTचं यूज करून त्यामधली जी पहिली प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल, तर यावरचं एक्झाम्पल आहे. तर या एक्झाम्पलमध्ये असा एक ट्रायंगल दिला आहे. त्या ट्रायंगलमध्ये एक बायसेक्टर आहे अँगलचा, म्हणजेच प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल असं यूज करून आपल्याला ही प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. तर या प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे ते बघू आपण. इन ट्रायंगल PQR सेगमेंट RS सेगमेंट दिलं इथं. सेगमेंट RS बायसेक्ट द अँगल R, या R अँगलला तो बायसेक्ट करतो. PRची व्हॅल्यू 10 दिली आहे. RQ 14 दिली आहे. RQ PS 8. देन फाइंड SQ. तर या ठिकाणी प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी आपण यूज करते आहे. प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर इन ट्रायंगल PQR सेगमेंट RS बायसेक्ट द अँगल R. PR/RQ ज्या ठिकाणी अँगल बायसेक्ट होतो त्या पॉईंटपासून स्टार्ट करायचा आहे. PR डिवायडेड बाय RQ इज इक्वल टू PS इक्वल टू SQ. PR/RQ इज इक्वल टू PS डिवायडेड बाय SQ असे हे सेम प्रपोर्शन आहे. तर प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर आपण असं त्याचं रिझन द्यायचं आणि यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. गिव्हन व्हॅल्यू 3 व्हॅल्यू दिल्या राहतील. 3 व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आणि ही SQची व्हॅल्यू आपल्याला काढता येते बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन करून याला सॉल्व करायचं. SQ इज इक्वल टू 14 × 8 14 × 8 डिवायडेड बाय 10 याला सॉल्व करून घ्यायचं. पहिले याला डिवाइड केलं आहे मी 2 डिवाइड केल्यानंतर 4 आणि 5 आलं. याचं मल्टिप्लिकेशन नंतर मग याचं डिव्हिजन 11.2. देअरफॉर SQ इक्वल टू 11.2. हे झालं SQचं आन्सर. तर प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल ही प्रॉपर्टी यूज करून हे प्रॉब्लेम सॉल्व होते. तर 2 प्रॉपर्टीचे 2 एक्झाम्पल, एक BPTचं झालं, एक प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. त्याचप्रमाणे इथे पण तसंच आहे. हे थोडंसं उलट आहे समजा. त्याच्या इथे आपल्याला हा अँगल बायसेक्टर दाखवावा लागतो. रे PM हा या अँगल Pचा बायसेक्टर आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता बायसेक्टर केव्हा असतो? जेव्हा रेशो इक्वल असेल. म्हणजे PQ/PR इज इक्वल टू QM/MR असा जर रेशो आपण इक्वल दाखवला तर रे PM हा अँगल Pचा म्हणजे QPRचा बायसेक्टर होतो असं आपल्याला या ठिकाणी सांगता येते. तर पहा एक्झाम्पल 3मध्ये फ्रॉम फिगर एक फिगर दिला आहे. या फिगरमध्ये आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. आयडेंटिफाय द रे PM, हा रे PM आहे, इज द बायसेक्टर ऑफ अँगल QPR. तर रे PM हा QPR अँगलचा बायसेक्टर आहे हे आपल्याला या ठिकाणी आयडेंटिफाय करायचं आहे. तर आयडेंटिफाय करायचं आहे म्हणून या ठिकाणी आपण हे असं इक्वलचं साईन दिलेलं नाही आहे कॉन्ग्रुएंटचं. त्याचं सोल्युशन इन फिगर. तर या ट्रायंगलमध्ये ट्रायंगल PQRमध्ये 2 रेशो इक्वल दाखवायचे. तर फर्स्ट रेशो प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टरचं जर आपण कन्सिडर केला तर तो रेशो कसा असतो? ज्या ठिकाणी अँगल बायसेक्ट होतो तिथून आपण रेशो लिहित असतो. PQ/PR इज इक्वल टू 7/3 याला सॉल्व करून रेशोमध्ये राहू द्यायचं. नंबर 1 अँड सेकंड रेशो QM/MR व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. 3.5 1.2 याला सॉल्व करून घ्यायचं. डेसिमल पॉईंट हा रिमूव्ह करून टाकायचा. पॉईंट नंतर एक डिजिट असल्यामुळे डायरेक्ट रिमूव्ह होऊन जातो. 35/15 याला 5ने डिव्हाइड करायचं. 5 3 जा 15 5 7 जा 35 7/3 येते सेकंड नंबरचा पॉईंट. तर दोन्ही रेशो इक्वल आले आहे. 2 रेशोची व्हॅल्यू सेम आली आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की PQ/PR इज इक्वल टू QM/MR फ्रॉम 1 and 2 असं आपल्याला लिहिता येते. जर 2 रेशो इक्वल असेल तर या ठिकाणी रे PM हा अँगल QPRचा बायसेक्टर होतो असं आपल्याला प्रूव्ह करता येते.
ते एक्झाम्पल झालं थर्ड. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी बी पी टी थेरम, ॲप्लिकेशन ऑफ बी पी टीमध्ये दोन प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन, असे आपण या ठिकाणी पॉईंट्स पाहिलेले आहेत. तर आतापर्यंतचा जेवढा काही पार्ट झाला आहे तो सर्व पार्ट लिहून घ्यायचा व्यवस्थित, आणि जेवढं होमवर्क दिलं आहे ते होमवर्क कंप्लीट करून लवकरात लवकर होमवर्क कंप्लीट करून पाठवून द्यायचं.